नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, झेडपी भरतीच्या निकालाबद्दलचा एक अपडेट आहे. झेडपी भरतीमध्ये एकूण आतापर्यंत रिंगण दोरखंडवाला, वरिष्ठ सहाय्यक लेखा, त्यानंतर विस्तार अधिकारी सांख्यिकी, विस्तार अधिकारी कृषी, आरोग्य पर्यवेक्षक या एकूण 5 वर्गांचे निकाल प्रसिद्ध करण्यात आले होते, जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर आता आणखीन एका पदाचा निकाल जाहीर झाला आहे. कोणत्या झेडपीचा निकाल जाहीर झाला आहे ते आपण पाहूयात. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, ही जी जिल्हा परिषद नांदेडची वेबसाईट आहे, यामध्ये एकूण आरोग्य पर्यवेक्षक, विस्तार अधिकारी कृषी, विस्तार अधिकारी सांख्यिकी, वरिष्ठ सहाय्यक लेखा आणि रिंगण दोरखंडवाला एकूण 5 वर्गांचा निकाल जाहीर झाला आहे. त्यानंतर आता जी पुढची झेडपी आहे, त्यामध्ये झेडपी लातूर. झेडपी लातूरमध्ये आपण बघितलं तर कनिष्ठ अभियंता विद्युत या पदाचा निकाल जाहीर झाला आहे. तुम्ही ते पाहू शकता. इथे त्यांनी मेरिट लिस्ट दिली आहे कनिष्ठ अभियंता विद्युतची. आणि मित्रांनो, कनिष्ठ अभियंता विद्युतचा निकाल बऱ्याचशा झेडपींनी जाहीर केला आहे. ते आपण लिस्ट पाहणार आहोत. तर झेडपी रायगडने पण आपला कनिष्ठ अभियंता यांत्रिकी या पदाचा निकाल जाहीर केला आहे. तुम्ही इथे पाहू शकता. इथे तुम्ही रिझल्ट डाउनलोड करू शकता. त्यानंतर पुढची जी झेडपी आहे ती झेडपी सातारा. सातारा झेडपीने पण आपला कनिष्ठ अभियंता विद्युत या पदाचा निकाल जाहीर केला आहे. सिंधुदुर्ग भरतीने पण आपला कनिष्ठ अभियंता विद्युत या पदाचा निकाल जाहीर केला आहे. आणि त्यानंतर जिल्हा परिषद जळगावमध्ये आपण बघितलं तर आरोग्य पर्यवेक्षक या पदाची निकाल व निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. आणि आरोग्य पर्यवेक्षक पदाची तात्पुरती निवड व प्रतीक्षाधीन यादी, जी वेटिंग लिस्ट आहे, प्रतीक्षाधीन यादी आहे, ती पण प्रसिद्ध करण्यात आली आहे जिल्हा परिषद जळगावची. त्यानंतर आपण पाहूयात जी झेडपी लातूर यामध्ये कनिष्ठ अभियंता विद्युत या पदाचा जे निकाल आहे, त्यामध्ये किती टक्के मार्क मिळाल्यावर तुमचं जे सिलेक्शनचे चान्सेस आहेत, यामध्ये तुम्ही पाहू शकता. पहिल्यांदा त्यांनी कोणते विषय होते ते दिलेले आहे. त्यानंतर नाव, त्यानंतर कॅटेगरी, त्यानंतर किती तुम्हाला मार्क मिळाले आहे, शैक्षणिक पात्रता दिली आहे आणि तुमचा रोल नंबर पण दिला आहे, रजिस्ट्रेशन नंबर दिला. तुम्ही ते पाहू शकतात. ही जी लिस्ट आहे, मेरिट लिस्ट आहे, ती रायगड झेडपीची आहे. या रायगड झेडपीच्या मेरिट लिस्टमध्ये तुम्ही ते पाहू शकता. 90 ते 85% 200 पैकी ज्या उमेदवारांना 90 मार्क मिळालेले आहेत, म्हणजेच 45% मार्क मिळाले आहेत, ते या पदासाठी पात्र झालेले आहेत. इथे त्यांनी कॅटेगरी वाईज त्यांनी ती माहिती दिली आहे आणि टोटल त्यांनी सांगितलेले आहे तुम्हाला किती टक्के पडल्यावर तुमचे सिलेक्शन होणार आहे. रायगड झेडपीचे कनिष्ठ अभियंता विद्युत या पदाचा आपण निकाल बघितला तर एका उमेदवाराला 90% मार्कवर त्याचं सिलेक्शन झालेले आहे. त्यानंतर 66%, 80%, 54% आणि त्यानंतर 62.30%. त्यानंतर मित्रांनो, आपण बघितलं तर एकूण जे उमेदवारांना 45% पेक्षा जास्त गुण आहेत, त्यांचे या मेरिट लिस्टमध्ये नाव आलेले आहे. त्यानंतर त्यांनी ते माहिती दिली आहे कॅटेगरी वाईज अपियर्ड, क्वालिफाईड. त्यामुळे तुम्ही ते पाहू शकता कोणत्या कॅटेगरीला किती उमेदवार अपिअर झाले आहेत आणि किती उमेदवार क्वालिफाय झाले आहेत. तर इथे टोटल 110 उमेदवार अपिअर झाले आहेत आणि क्वालिफाय 70 उमेदवार झालेले आहेत. मग ही माहिती होती जिल्हा परिषद भरतीच्या निकालाबद्दलची. अशाच लेटेस्ट अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.